आपण नेहमीच म्हणतो भाग्य लिहिलेलं असतं, जे भाग्यात असेल तेच मिळेल. भाग्य से अधिक कुछ मिल नहीं सकता, हे आपले विचार आहेत किंवा हे आपले प्रत्यक्ष अनुभव देखील आहेत. त्यामुळे त्यांना नाकारून चालणार नाही. मात्र ईश्वराने आपल्याला पत्रिकेत एक जरा वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे. ते म्हणजे तुमच्या स्वप्नपूर्तीचं स्थान होय. तुम्ही एखादं स्वप्न पाहावं, त्यानुसार प्रत्यक्ष कार्य करावं आणि स्वप्नपूर्ती घडून यावी, एवढं ते सोपं आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आजपासून आपण अत्यंत वेगळ्या व महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत. तो विषय म्हणजे माझी स्वप्नपूर्ती केव्हा होईल. खरं तर हा प्रश्न जीवनामध्ये प्रत्येकालाच पडलेला असतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवीन स्वप्न बघितली जातात. स्वप्नांची व्यापकता देखील वाढत जाते. त्यांना पूर्ण करण्यासाठी मनुष्य परिश्रम करत असतो. म्हणूनच हा विषय सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे आपण चर्चेसाठी या विषयाची निवड केलेली आहे. यात मी तुम्हाला स्वप्नपूर्ती केव्हा होईल, त्यासाठी परिश्रमासह तुम्हाला काय करावं लागेल हे राशीनुसार सांगणार आहे. आज आपण सर्वप्रथम मेष, वृषभ आणि मिथुन या 3 राशीचा अभ्यास करणार आहोत. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तसंच ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील नक्की करा, जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल. आपण नेहमीच म्हणतो भाग्य लिहिलेलं असतं, जे भाग्यात असेल तेच मिळतं. भाग्य से अधिक कुछ मिल नहीं सकता, हे आपले विचार आहेत किंवा हे आपले प्रत्यक्ष अनुभव देखील आहेत. त्यामुळे त्यांना नाकारून चालणार नाही. मात्र ईश्वराने आपल्याला पत्रिकेत एक जरा वेगळं असं स्थान देखील निर्माण केलेलं आहे. ते म्हणजे तुमच्या स्वप्नपूर्तीचं स्थान होय. तुम्ही एखादं स्वप्न पाहावं, त्यानुसार प्रत्यक्ष कार्य करावं आणि स्वप्नपूर्ती घडून यावं, एवढं ते सोपं आहे. त्यात एक गंमत देखील आहे की स्वप्नपूर्तीचं स्थान हे पत्रिकेत षष्ठाच्या षष्ठ स्थानात येतं. पत्रिकेतील षष्ठ स्थान हे परिश्रमाचं, नोकरीचं, करिअरचं, स्पर्धेचं, बँकांचं, स्पर्धकांचं स्थान म्हणून ओळखलं जातं. म्हणजे या सर्व गोष्टी जेव्हा दुहेरी ताकदीने पूर्ण तुम्ही कार्य करता, तेव्हा तुमची स्वप्नपूर्ती घडून येते. हा व्यवहार झाला. मात्र या पलीकडे जाऊन आपण जेव्हा स्वप्नपूर्तीच्या स्थानाचे काही छोटे छोटे उपाय करतो, तेव्हा स्वप्नपूर्ती पटकन होऊ शकते. तुम्ही ठरलेलं ध्येय देखील साध्य होऊ शकतं. ते उपाय आपण राशीनुसार समजून घेणार आहोत. मेष रास. सर्वप्रथम आपण राशीचक्रातील पहिल्या राशीपासून अर्थात मेष राशीपासून सुरुवात करूया. तुमच्या मूळ जन्मपत्रिकेतील चंद्र ज्या स्थानात विराजमान आहे, तिथे 1 लिहिलेला असेल तर तुमची चंद्र रास ही मेष येते. त्यानुसार तुमच्या स्वप्नपूर्तीचे स्वामी शनिदेव होतात. त्यातही हे शनिदेव वायुतत्वाचे आहेत, कारण तुमच्या स्वप्नपूर्तीच्या स्थानात वायुतत्वाची कुंभ रास येते. तर असे वायुतत्वाचे शनिदेव सर्वप्रथम तुम्हाला सांगतात की तुमची मोठी भावंडं, तुमचे वडील यांच्या शब्दाकडे लक्ष द्या. आवश्यक त्या सर्व गोष्टींमध्ये त्यांचं मार्गदर्शन घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. त्याचे आशीर्वाद घ्या किंवा तुमची स्वप्न त्यांना सांगा. त्यांच्या तोंडून जर सहज निघालं की जा, हे नक्की होईल, तर तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल. त्यानंतर दुसरा महत्त्वपूर्ण विषय येतो, तो म्हणजे कर्तव्यपूर्ती होय. अर्थात तुम्ही आपली कर्तव्य, आपल्या जबाबदाऱ्या वेळोवेळी पूर्ण करीत राहा. त्यानुसार तुमच्या सर्व इच्छा, तुमची सर्व स्वप्न पूर्ण होत राहतील. याशिवाय शनिदेवांची काही छोटे छोटे मंत्र असतात, त्याचे पठण तुम्ही करू शकता. तुम्हाला इतर कोणतंही मंत्र येत नसेल तरी ओम शम शनिश्चराय नमः हा एक अत्यंत प्रबळ मंत्र आहे. त्यानुसार तुमची जी इच्छा आहे, तुमचे जे काही स्वप्न आहे, ते केवळ मनात सांगा. त्यांचं स्मरण करा. शनिदेवांना खूप मोठ्याने बोलण्याची गरज नाही. लाऊडस्पीकरची आवश्यकता तर अजिबातच नाही. तुमच्या मनातील शब्द त्यांच्यापर्यंत अगदी सहज पोहोचतात. किंबहुना भाव असेल, मनापासून प्रार्थना केली असेल तर परमेश्वरापर्यंत तुमच्या मनातील शब्द अगदी सहज पोहोचतात. त्यानुसार तुम्ही मंत्राचा जाप करावा, मनापासून प्रार्थना करावी. शनिदेव तुमची स्वप्नपूर्ती नक्की करतात. याशिवाय
यथाशक्ती दान करणं, मंत्रांचं पठण करणं, नात्यातील त्या व्यक्तीचा योग्य तो सन्मान करणं, या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमची स्वप्नपूर्ती नक्कीच घडून येईल. मात्र एक लक्षात घ्या की ज्योतिषशास्त्र ही काही जादूची काढणी नाही. म्हणजे आज तुम्ही उपाय केला आणि उद्या तुमची स्वप्नपूर्ती घडून येईल, परंतु तुम्ही 2 ते 3 महिने ही गोष्ट सातत्याने करा. पहाटे आंघोळ करून तुम्ही मंत्राचा जाप करू शकता. सलग 2 ते 3 महिने हा उपाय केल्यानंतर तुम्हाला जो काही अनुभव प्राप्त होईल तो तुम्ही आठवण ठेवून कमेंट करायला विसरू नका. शनिदेव म्हणजे जबाबदारी होय. तुम्हाला जेथून लाभ होतोय तिथे आभार प्रकट करणं, थँक्स म्हणणं ही देखील तुमचीच जबाबदारी आहे. ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या इच्छापूर्तीचे, स्वप्नपूर्तीचे स्वामी गुरुदेव येतात. गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती होय. देवांचे गुरु जे मुळातच दाते आहेत. सर्वांना मुक्त हस्ताने देणं हा त्यांचा धर्म आहे. किंबहुना आपल्या पृथ्वीकडे येणारी सर्व संकट गुरुदेव स्वतःकडे ओढून घेतात. त्यांच्यामुळे या पृथ्वी तलावर मनुष्य सुरक्षित राहत असतो. असे हे गुरुदेव तुमच्या स्वप्नपूर्तीचे स्वामी असून त्यानुसार ते कार्य करतात. आता तुम्ही काय करायला हवं तर सर्वप्रथम तुम्ही गुरुदेवांच्या बीजमंत्राचा जाप करू शकता. त्यानुसार तुम्ही मोठ्यांचा, ज्येष्ठांचा, गुरुचा योग्य तो सन्मान करायला हवा. शिक्षकांचा सन्मान करायचा. तुमच्या आयुष्यात जी जी व्यक्ती शिक्षक म्हणून आलेली असेल त्यांना चुकूनही कधी उलट उत्तर देऊ नका. त्यांच्याविषयी मनामध्ये वाईट विचार येऊ देऊ नका. याशिवाय घरातील वृद्ध व्यक्तीचा विनाकारण अपमान करू नका. तुमच्याकडून त्यांची सेवा झाली नाही तर शांत बसा, मात्र समोर जाऊन उत्तर देऊ नका. त्यांना वाईट बोलू नका. अजून एक महत्त्वाचा उपाय म्हणजे गोरगरीब, गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तुम्ही मदत करू शकता. ती देखील तुम्ही 2 पद्धतीने करू शकता. एक म्हणजे तुमच्याकडे जर वेळ असेल तर गरजवंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्या. अभ्यासात त्यांची प्रत्यक्ष मदत करा. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अशा अनेक संस्था असतात की जिथे गरजवंत विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यांना मदतीची आवश्यकता असते. अशा विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तकं, शालेय उपयोगी वस्तू तुम्ही देऊ शकता. वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यांनी तुम्ही त्यांना वह्या, पुस्तकं देऊ शकता. त्यासाठी फार काही खर्च देखील येत नाही. मात्र ती छोटीशी मदत त्या गरजवंत विद्यार्थ्यांसाठी अनमोल व आनंददायी ठरते. त्याचे तुम्हाला मोठे शुभ प्रभाव प्राप्त होतात. याशिवाय तुमचं एखादं स्वप्न असेल तर ज्यांना तुम्ही मनापासून आपले गुरु मानतात त्या व्यक्तीला जाऊन ते स्वप्न सांगा. स्वप्नपूर्तीच्या मार्गाने तुम्ही नक्कीच पुढे जाल. मिथुन राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे अनेक स्वप्न असतात. तुम्हाला खूप बोलायचं असतं. शब्दांमधून तुम्हाला आपले स्वप्न व्यक्त करायचे असतात. मात्र प्रत्येक राशीने कुठे बोलावं आणि कुठे बोलू नये हे देखील समजून घेतलं पाहिजे. त्यानुसार मिथुन राशीच्या जातकांना मी असं सांगेल, काही गोष्टी न बोलणं हे स्वप्नपूर्तीकडे घेऊन जाणारी तुमची उत्तम वाटचाल असेल. मात्र तुमचे जे काही स्वप्न असतील ते तुम्ही आपल्या मोठ्या भावंडांना सांगू शकतात. तुमच्या मित्रांना देखील सांगू शकतात. कारण तुमच्या स्वप्नपूर्तीच्या स्थानात मंगळ ग्रहाची मेष रास येते. मंगळ ग्रह मोठ्या भावंडाचा कारक मानला जातो. तसंच स्वप्नपूर्तीच्या स्थानावरून मित्र देखील बघितले जातात. म्हणून तुम्ही मोठी भावंड आणि मित्रांना आपले स्वप्न सांगू शकतात. त्यातही खरं सांगायचं तर तुमचे मित्र अनेक असतात. मात्र त्यातील एखादाच थोडासा शांत असतो, मर्यादित बोलणारा असतो, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारा असतो. तुमच्या अशा मित्राशी तुम्ही संबंध वाढवले पाहिजे आणि त्याला तुम्ही आपले स्वप्न सांगितले पाहिजे. ते नक्कीच पूर्ण होतील. आणि तसंच तुम्ही मंगळ ग्रहाच्या बीजमंत्राचा जप केला पाहिजे. त्याचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. याशिवाय मिथुन राशीसाठी दान देखील खूप महत्त्वाचे ठरतं. त्यानुसार असे विद्यार्थी की जे सैनिकी शिक्षण घेत आहेत, पुढे जाऊन जे सैन्य दलात भरती होणार आहेत, अशा विद्यार्थ्यांना तुम्ही शिक्षणासाठी मदत करायला हवी. अनेक वेळा असं होतं की या विद्यार्थ्यांना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे प्रगती करण्याची संधी मिळत नाही. त्यांना प्रगतीसाठी संधी उपलब्ध करून देणं, त्यांना योग्य ते मार्गदर्शन व प्रोत्साहन देणं, शिक्षणासाठी जी काही मदत आवश्यक असेल ती सर्व करणं, या गोष्टी त्यांच्यासह तुमच्यासाठी देखील उपयोगी ठरतील. त्यातून तुमची देखील स्वप्नपूर्ती घडून येईल.
थोडक्यात इतरांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करणं हा तुमच्या स्वप्नपूर्तीचा एक उपाय ठरू शकतो. ही बाब मिथुन राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे रस्त्यावर कुठे अपघात झालेला असेल किंवा काहीतरी घटना घडलेली असेल आणि त्या व्यक्तींना मदतीची नितांत आवश्यकता असेल तर अशा वेळी पटकन पुढाकार घेऊन त्यांची मदत केली असता ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी देखील ते उपयोगी ठरेल. तसंच समाजात घडणाऱ्या चुकीच्या घटनांकडे डोळसपणे बघून त्यावर तुम्ही काही उपाय करण्याचा प्रयत्न करू शकता. यथाशक्ती छोटे मोठे दान करू शकता. विशेषतः 8 ते 10 वर्षाच्या गरजवंत मुलांना पोपटी रंगाचे कपडे देणं हे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त राहील. तुम्ही आपल्या इच्छेनुसार 2-4 महिन्यात, 6 महिन्यात किंवा वर्षातून एकदा गरजवंत मुलांना अशा पद्धतीने कपडे घेऊन देऊ शकता. त्यातून देखील तुमची स्वप्नपूर्ती घडून येईल. तुमची स्वप्नपूर्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे सर्व उपाय करीत राहा. यातून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त झाले, तुमची स्वप्नपूर्ती घडून आली तर याच व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये येऊन तुमचे अनुभव लिहायला अजिबात विसरू नका. अशा प्रकारे मेष ते मिथुन राशींची स्वप्नपूर्ती केव्हा होईल हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील राशींची माहिती समजून घेणार आहोत. तुम्हाला तुमच्या राशीसाठी स्वप्नपूर्तीचे दरवाजे कोणते आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर निश्चितच कमेंट करा. त्यात तुमची रास अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.